माझ्या लग्नाच्या रिसेप्शनच्या वेळेस माझी बायको घरातून पळून गेली. मी खूप रडलो कारण की आम्ही दोघांनी प्रेमविवाह केला होता. जेव्हा तिचा काही शोध लागला नाही, तेव्हा माझ्या आईने माझे दुसरं लग्न लावून दिले. माझी दुसरी बायको खूपच चांगली होती, परंतु माझ्या मनात तिच्याबद्दल काही जागा निर्माण होत नव्हती. मी तिला सोडून कॅनडाला निघून गेलो. 1 वर्षानंतर पुन्हा परत आलो तेव्हा दुसऱ्या बायकोला मनापासून स्वीकारलं, कारण की त्या बिचारीची तर काहीच चूक नव्हती. मग मी माझ्या दुसऱ्या बायकोला कॅनडाला फिरायला घेऊन आलो. तिथे गाडी चालवताना माझी टक्कर एका भिकारणीसोबत सोबत झाली. मी गाडीतून उतरून जसा त्या भिकारणीला उचललं तेव्हा माझे शरीर थरथर कापू लागले, कारण की माझे नाव शेखर आहे आणि ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा मी माझ्या आईसोबत कोल्हापूरवरून मुंबईला आलो होतो. आमचं कुटुंब तर कोल्हापूरला होतं, परंतु माझे एक काका मुंबईला राहत होते आणि मी माझ्या काकांच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईला आलो होतो. माझी आई पूर्ण रस्त्यामध्ये मला फक्त हेच सांगत होती, या लग्नामध्ये तुझ्या मोठ्या मामाची मुलगी कांचन देखील येणार आहे. तू तिला बघून घे, ती दिसायला खूप सुंदर आहे. मी तुझं लग्न कांचन सोबत ठरवेल आणि मग तिलाच माझी सून बनवेल. मी माझ्या भावासोबत देखील याबद्दल बोलले आहे आणि त्याने देखील फोनवर मला यासाठी होकार दर्शवला आहे. आता फक्त मला तुझा होकार पाहिजे. ती मामाची मुलगी म्हणजे माझ्या काकूच्या भावाची मुलगी होती. मी मनामध्ये विचार केला होता की यामध्ये टेन्शनची काय गोष्ट आहे. जर कांचन मला चांगली वाटली तर मी हो बोलेन, नाहीतर मी काहीतरी कारण सांगून या स्थळासाठी नकार देईन. मी अजूनपर्यंत स्वतःसाठी कोणत्याच मुलीला पसंत केलं नव्हतं आणि माझा विश्वास होता की माझ्या आईने माझ्यासाठी एका खास मुलीची निवड केली असेल. पूर्ण रस्ता याच गप्पांमध्ये निघून गेला आणि आता आम्ही लग्न घरी पोहोचलो होतो. तेथील वातावरण खूपच आनंददायक होते. माझ्या वयाचे अजून चुलत भाऊ होते, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर खूप मजा मस्करी करत होतो. त्यामुळे दिवस कसे निघून जायचे काही समजायचे नाही. इथे येऊन मी कांचनचे नाव कितीतरी वेळा ऐकले होते आणि शेवटी एक दिवशी माझी तिच्यासोबत भेट झालीच. मी जेव्हा पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा तिला पाहतच राहिलो, कारण की ती खरंच दिसायला खूप सुंदर आणि चांगली होती. परंतु आमचं जास्त काही बोलणं झालं नाही आणि मग लग्नाच्या वातावरणात असाच वेळ निघून जात होता. मी खूप एन्जॉय देखील करत होतो. एके दिवशी मी माझ्या हातात शर्ट घेऊन आईला शोधत होतो. मला आईकडून माझा शर्ट इस्त्री करून घ्यायचा होता, परंतु आई मला कुठेही दिसत नव्हती. अचानक मला कांचन दिसली. ती म्हणाली, तुझं तुझ्या आईकडे काय काम आहे? मी माझ्या हातात असलेल्या शर्टकडे इशारा केला आणि म्हणालो, या शर्टला इस्त्री करायची आहे. तेव्हा तिने तिचा हात पुढे केला आणि म्हणाली, द्या माझ्याकडे, मी तुम्हाला इस्त्री करून देते. मी म्हणालो, नको नको, याची काहीच गरज नाही. आई मला सापडेल तेव्हा मी तिच्याकडून इस्त्री करून घेईन. तेव्हा कांचन म्हणाली, तुम्ही आईला उगाच का त्रास देताय? जेव्हा मी तुमची मदत करायला तयार आहे, तर तुम्हाला काय अडचण आहे? मी विचार केला की ठीक आहे. कांचनने त्या शर्टला इस्त्री करून मला परत केला. मी तिच्या त्या वागण्यामुळे चांगलाच खुश होतो. काही दिवस निघून गेले तेव्हा माझे डोके थोडे दुखू लागले आणि मला चहाची गरज होती. तेव्हा देखील कांचनच माझ्या कामी आली होती. तिने मला चहा बनवून दिला होता. मी नेहमीच तिला माझ्या आईचे पाय दाबताना पाहिले होते आणि मग त्या सर्व गोष्टीमुळे मला ती आता चांगली वाटू लागली होती. मला जाणवलं होतं की इतर लोकांसोबत तिचे वागणे थोडे शिस्तीचे होते, परंतु माझ्या आईवरती खूप ती प्रेम करत होती. एक दिवशी मी आणि आई एका खोलीत बसलो होतो. तेवढ्यात कांचन देखील तिथे आली. तेव्हा आई म्हणाली, माझी सून आली आहे. या गोष्टीवर ती खूपच लाजली आणि मग सरळ तिथून निघून बाहेर गेली. तिच्या त्या लाजण्याने माझे तर मनच जिंकले होते. कांचन माझ्या नावावर खूपच खुश व्हायची. मुंबईमध्येच आईने माझ्या मामाकडून कांचनचा हात मागितला आणि मामा मामीने देखील लगेच होकार दिला. तेव्हा आई म्हणाली, आता मुंबईमध्ये सगळे नातेवाईक जमा झालेच आहेत, तर आपण इथेच याचा साखरपुडा उरकून घेऊयात. मामाला या गोष्टीवर काहीच अडचण नव्हती. आईने मुंबईमध्येच एक हॉल बुक केला आणि तिथेच माझा आणि कांचनचा साखरपुडा अगदी थाटामाटात करून घेतला. सर्व लोक माझ्या नशिबावर जळत होते की मला इतक्या लगेच सहजपणे कांचन मिळाली आहे. साखरपुड्यानंतर मी कांचनला डिनरसाठी घेऊन गेलो. ती पूर्ण रस्त्यामध्ये फक्त लाजत होती आणि स्मितहास्य करत होती. काही दिवसांमध्ये मला कांचनवर आणि कांचनचे माझ्यावर प्रेम जडले. आम्ही दोघे खूप खुश होतो. मग त्यानंतर सगळे पाहुणे त्यांच्या त्यांच्या घरी परत जाऊ लागले. मी आणि आई देखील कोल्हापूरला परत आलो. मी रोज कांचनसोबत फोनवर बोलायचो. माझ्या ऑफिसमध्ये माझ्या मित्रांना माझा साखरपुडा झाला आहे समजले. त्यामुळे सर्वांनी माझ्याकडून पार्टी मागितली आणि मी देखील माझ्या साखरपुड्याची पार्टी माझ्या सर्व मित्रांना दिली आणि मग त्या पार्टीचे फोटो मी कांचनला देखील पाठवले. असाच 1 वर्ष निघून गेला आणि आता आमच्या लग्नाची वेळ जवळ आली होती. परंतु तरी देखील आईने मामाकडून लग्नाच्या तारखेबद्दल विचारपूस केली.
तेव्हा मामाने आईकडून तयारीसाठी 1 महिन्याची वेळ मागितली. इकडे आईने देखील अगदी धूमधडाक्यात लग्नाच्या तयारीला सुरुवात केली होती. मी देखील आईची मदत करत होतो. पण माझ्या बहिणीचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. तिने तर काही महिन्यापूर्वीच लग्नाची शॉपिंग करायला सुरुवात केली होती. कोणते कोणते प्रोग्राम करायचे आहेत, कसे करायचे आहेत, या सगळ्याचे नियोजन ती आपल्या मैत्रिणींसोबत करत होती. सगळीकडे आनंदी आनंद. मी स्वतः देखील खूप खुश होती. तिकडे मामा मामी देखील खूप खुश राहत होते. नेहमीच माझ्यासोबत फोनवर बोलायचे आणि म्हणायचे, शेखर, आम्ही आमच्या काळजाचा तुकडा तुला देत आहोत. आम्ही आमच्या कांचनला खूपच लाडात वाढवली आहे. त्यामुळे तू देखील तिची काळजी घे. तिला कधीच दुःख देऊ नकोस. तेव्हा मी मामा मामींना वचन द्यायचो, शब्द द्यायचो की मी तुमच्या मुलीला नेहमीच खुश ठेवेन. तुम्ही काळजी करू नका. आणि मग आमच्या लग्नाचा दिवस देखील आला. हळद, मेहंदी, संगीत हे कार्यक्रम कोल्हापूरमध्ये झाले, तर लग्न मुंबईला होतं. लग्न, हळद, मेहंदी, संगीत याच्या 2 दिवसानंतर लग्न होतं. कारण की प्रवासाला 1 दिवस जाणार होता. आम्ही सर्व लोक आता मुंबईला आलो होतो. माझे खूप सारे मित्र देखील लग्नाला आले होते. तिथे 1 दिवस आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं लग्न होतं. मला कांचन मिळाल्यामुळे मी खूपच खुश होतो. कांचन देखील खूप खुश होती. आम्ही आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती आणि आज आमच्या रिसेप्शनचा दिवस होता. मी तयार होतो, परंतु अजूनही कांचन पार्लरमधून आली नव्हती. वाट पाहता पाहता 1 तास निघून गेला. तरी सुद्धा मला अजिबात टेन्शन आले नव्हते, कारण मला माहित होतं की मुलींना तयार होताना खूप उशीर लागतो. परंतु जेव्हा दुसरा तास सुरू झाला, तेव्हा मी, आई आणि मामीच्या चेहऱ्यावर थोडे टेन्शन आले होते. परंतु जेव्हा तिसरा तास सुरू झाला, तेव्हा मी देखील खूप हैराण झालो. मनामध्ये चलबिचल सुरू झाली आणि मग खूप मोठी बातमी माझ्या कानावर पडली. त्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला. माझी बायको पार्लरमधून पळून गेली होती. हे ऐकून मला असं वाटलं जणू काही माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं आहे. प्रत्येक जण मला एक विचित्र नजरेने पाहत होता. लोक मला हाच प्रश्न विचारत होते की नवऱ्यामध्ये अशी कोणत्या गोष्टीची कमी आहे? अगदी व्यवस्थित तर आहे. मग नवरी त्याला सोडून पळून का गेली? आणि काही लोक तर माझ्या बायकोला चारित्र्यहीन देखील बोलत होते. त्या सगळ्या गोष्टी माझ्यावर खूप आघात करत होत्या. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या आईने माझा हात पकडला. मी रडत रडत आईला सांगितले, आई, कांचन असं नाही करू शकत. ती तर माझ्यावर खूप प्रेम करते. मामाने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, बाळा, तू मला माफ कर. मी कधी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की माझी मुलगी हे असं काही वागेल. त्यांची सर्व लोक मला दिलासा देत होती. मग मी कांचनला पूर्ण मुंबईमध्ये शोधलं, परंतु ती कुठेही सापडली नाही. सर्व लोक हैराण होते की कुठे निघून गेली आहे. मी 6 महिने तिचा शोध घेत राहिलो, परंतु ती मला कुठेच सापडली नाही. मग माझ्या आईने माझे दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. मी खूप मुश्किलीने दुसऱ्या लग्नासाठी तयार झालो होतो. माझं दुसरं लग्न झालं. साखरपुड्यानंतर मी टेरेसवर आलो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझी आई देखील माझ्या मागे आली होती. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, मला माहित आहे की तू टेन्शनमध्ये आहेस. तुझं मन दुखावलं गेलं आहे, परंतु तू माझे बोलणे ऐक. जी मुलगी तुला नाराज करून गेली आहे, तिच्यासाठी कधीही या मुलीला त्रास देऊ नकोस, दुःख देऊ नकोस. जिने तुझ्यासोबत आता लग्न केलं आहे, तिला नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न कर. जा, तिच्याकडे जा. मी फक्त माझी मान हलवली. आई खाली गेली होती. मी विचार करत होतो की आई अगदी बरोबर बोलते. मला एका धोकेबाज मुलीसाठी दुसऱ्या एका चांगल्या मुलीचे मन दुखवायला योग्य वाटत नव्हते. त्यामुळे मी सुद्धा खाली आलो. तेव्हा माझी बायको माझ्या खोलीत डोक्यावर पदर घेऊन बसली होती. मी आईच्या इच्छेखातर लग्न तर केले होते, परंतु अजूनही मी माझ्या दुसऱ्या बायकोला पाहिलं नव्हतं. मी जेव्हा तिचा पदर वर केला, तेव्हा हे पाहून हैराण झालो की माझ्यासमोर कोणी दुसरी नाही तर नेहा बसली होती. नेहा ही आईच्या मावशीची मुलगी होती. लग्नामध्ये आमची भेट झाली होती आणि त्यामध्ये आमची चांगली मैत्री देखील झाली होती. आम्ही खूप जास्त गप्पा गोष्टी देखील करायचो. ती मुलगी रिसेप्शनला देखील आली होती आणि पार्लरमधून कांचन तिलाच फसवून निघून गेली होती. मी तिला बघून शांतपणे बसून राहिलो. तिने माझा हात पकडला आणि म्हणाली, शेखर, कांचनच्या मागे जाऊन स्वतःचे नुकसान करून घेतोयस. तू बोलतोयस की तिचे तुझ्यावर प्रेम होते. जर तिचे तुझ्यावर प्रेम असते तर मग ती तुला सोडून पळून का गेली असती? जरा विचार कर. मी काहीही चुकीचे बोलत नाही. नेहा अगदीच बरोबर बोलत होती, परंतु तरी देखील मी तिला नवरीच्या रूपात स्वीकारण्यासाठी तयार नव्हतो. माझे मन करत होते की सगळं काही पुसून जावं. नेहा म्हणाली, शेखर, तुला हे आपलं नातं जेव्हा पाहिजे तेव्हा तू स्वीकार. तुला जितका वेळ पाहिजे तितका वेळ तू घे. जेव्हा तू मनापासून मला बायको म्हणून स्वीकारशील, तेव्हाच आपले हे नाते पुढे जाईल. तोपर्यंत आपण एक मित्र आणि मैत्रिणीप्रमाणे राहू. नेहाचे ते बोलणे ऐकून मला खूप बरे वाटले होते. तसेही ती लवकरच झोपून गेली. तर मी मात्र पूर्ण रात्र जागाच होतो. मी खूप मुश्किलीने वेळ घालवत होतो. मी पूर्णपणे माझ्या विचारातून, मनातून कांचनला घालवण्याचा विचार केला.
मी म्हणालो, कांचन, तू माझ्यासोबत खूप वाईट केलं आहेस. जर तू आयुष्याच्या एखाद्या वळणावर मला भेटलीस तर मी तुझ्याकडे पाहणार सुद्धा नाही. आईने मला सांगितलं की आपण पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे रिसेप्शन पार्टी ठेवूया. परंतु मी आईला नकार दिला आणि म्हणालो की आता लोकांचं परत ते बोलणं मी ऐकू शकत नाही. तेव्हा आई म्हणाली, आता तुला या समाजाचा सामना देखील करायचा आहे. आता ते प्रत्येकालाच तर माहित नाही ना की तुझी बायको पळून गेली आहे. जर तू रिसेप्शन पार्टी दिली नाहीस तर मग पुन्हा लोकांना नवीन विषय मिळेल की तू रिसेप्शनची पार्टी का दिली नाहीस, आणि मग त्यावरून तर वेगळीच चर्चा सुरू होईल. आईचं बोलणं देखील अगदी बरोबर होतं. त्यामुळे मी त्या गोष्टीसाठी तयार झालो आणि मग पुन्हा एकदा सगळ्यांना रिसेप्शनची पार्टी दिली. मी नेहाला इतका वेळ देत नव्हतो, परंतु तिने एकदाही मला असं म्हटलं नाही की मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे, मी तुझ्यासाठी सगळं काही सोडून आले आहे, पण त्या बदल्यात तू मला काय देतोयस? आणि मला या गोष्टीची अजिबातच पर्वा देखील नव्हती. त्या दिवसामध्येच मला देशाच्या बाहेर कॅनडामध्ये नोकरीची संधी मिळाली आणि मी नोकरीचा बहाणा करून कॅनडाला आलो. इथे येऊन मी स्वतःला कामामध्ये व्यस्त करून घेतलं. नेहासोबत देखील खूपच कमी बोलणे व्हायचे. जवळपास 9 महिन्यानंतर माझ्या आईने मला तिची शपथ घातली की मी नोकरी सोडून घरी यावे, नाहीतर मी तिचे मेलेले तोंड पाहील. मी आईसाठी पुन्हा परत आलो, परंतु मी अजूनही नेहाला मनापासून स्वीकारत नव्हतो. एके दिवशी आईने मला सांगितले, तू नेहाची काळजी घेत जा. ती मुलगी आधी याचा विचार करत नव्हती, पण आता ती देखील उदास राहू लागली आहे. असं ना हो की ती देखील तुला सोडून जाईल. त्या दिवशी आई मला खूप ओरडली आणि मला देखील जाणवलं की आम्हाला एका वाईट मुलीसाठी सोन्यासारख्या मुलीला दुखवायला नाही पाहिजे. त्यामुळेच मी तिला आता शॉपिंग करण्यासाठी घेऊन जाऊ लागलो. मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली होती, त्यामुळेच मी नेहाला फिरायला घेऊन गेलो. ती खूपच खुश होती. ती म्हणाली की शेवटी मला माझ्या संयमाचं फळ मिळालं आहे. अगोदर तर मी विचार करत होते की मी तुझ्यासोबत लग्न करून खूप मोठी चुकी केली आहे. परंतु नाही, आता मला समजलं आहे की तुम्ही खूप चांगले आहात आणि मला आयुष्यातील प्रत्येक सुख तुम्ही देऊ शकता. सोबतच देवाने आम्हाला एक मूल देखील दिलं होतं. माझं आयुष्य सुखाने भरून गेलं होतं. सगळीकडे फक्त सुख आणि सुखच होतं. परंतु अजूनही कधी-कधी मला कांचनची आठवण यायची, तेव्हा माझे रक्त उसळायचे. मीच विचार करायचो की तिने माझ्यासोबत किती वाईट केलं होतं. जर गोष्ट फक्त प्रेमाची असती तर कदाचित मी तिला विसरलं असतो. परंतु गोष्ट त्या दिवसाची होती, जेव्हा माझी मुलगी 1 वर्षाची झाली होती. तेव्हा नेहाने मला सांगितले होते की आपण आपल्या मुलीचा वाढदिवस करण्यासाठी कोणत्यातरी दुसऱ्या शहरात जाऊया. त्यानिमित्ताने आपले फिरणे देखील होईल. मी देखील त्याला सहमती दर्शवली. त्यामुळे मी आणि नेहा आमच्या मुलीला घेऊन तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर निघून गेलो. आम्ही कुल्लू मनालीला गेलो. ती खूपच सुंदर जागा होती. तिथे जाऊन मी खूपच खुश झालो होतो. संध्याकाळच्या वेळेला आम्ही एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये केक कापला आणि मुलीचा बर्थडे सेलिब्रेट केलं. जेव्हा मी परत येत होतो तेव्हा अचानक एक भिकारी माझ्या गाडीला येऊन धडकली. मी खूपच घाबरलो, पण मी देवाचे आभार मानत होतो की लगेचच मला गाडीचा ब्रेक दाबता आला आणि त्यामुळे खूप मोठा अनर्थ होता होता टळला. परंतु तरी देखील ती भिकारी गाडीला धडकून खाली पडली होती. मला आशा होती की तिला जास्त काही लागलं नसेल. मी लगेचच गाडीतून बाहेर आलो आणि त्या भिकारणीला आधार देत उभे करण्याचा प्रयत्न करू लागलो. नेहा देखील बाहेर आली, परंतु समोरचं दृश्य पाहून मला आणि नेहाला तर खूप मोठा धक्का बसला. कारण ती भिकारून दुसरी कोणी नसून तर ती कांचन होती. कांचन पुढे येऊन नेहाला एक जोरात कानाखाली लगावली आणि तिचे केस पकडून तिला मारू लागली. नेहा खूपच घाबरली होती. ती स्वतःला तिच्या तावडीतून सोडून मागे सरकली, तर मी मात्र खूप हैराण होतो. मी कांचनचा हात पकडला आणि म्हणालो, "काय हा उद्धटपणा आहे? हे तू काय करतेस? तू माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकतेस? तू इथून निघून जा, नाहीतर असं नको व्हायला मी पोलिसांना बोलून तुला आयुष्यभरासाठी जेलमध्ये पाठवेन." कांचन म्हणाली, "जेलमध्ये तर तुला या बाईला पाठवायला पाहिजे, जी अगदी मोठ्या सन्मानाने तुझ्या खांद्याला खांदा लावून मिरवत आहे. ही नीच घाणेरडी बाई आहे. हिनेच तर माझे आयुष्य खराब केलं आहे." मी म्हणालो, "हे तू काय बोलतेस? माझ्या बायकोने तुझे आयुष्य खराब नाही केलं, तर तू स्वतः तुझं आयुष्य खराब केलं आहेस. तुला आठवते ना, तू मला किती लोकांच्या समोर अपमानित केलं होतंस. तू रिसेप्शनच्या दिवशी मला सोडून पळून गेली होतीस. मी तुला या गोष्टीसाठी आयुष्यभर माफ करणार नाही आणि आता माझ्यासमोर जास्त नाटक करण्याची गरज नाही. माझी अजिबात इच्छा नाही की मी पोलिसांना फोन करावं. मी असे काही करण्याअगोदर तू इथून निघून जा." त्यावर कांचन म्हणाली, "मी जात आहे. परंतु माझी एक गोष्ट लक्षात ठेव. ही बाई तुझ्यासोबत आहे ना, आणि ज्या बाईसोबत तू तुझे आयुष्य घालवत आहेस ना, ती खूपच धोकेबाज आहे. हिने मला फसवलं आहे. माझ्यासोबत धोका केला आहे." मी एका क्षणासाठी घाबरलो होतो. त्याच वेळेला नेहाने माझा हात पकडला आणि म्हणाली, "चला आपण इथून जाऊया."
ही वेडी मुलगी माहित नाही काय काय बोलते. हिची अवस्था बघा. हिने तुमच्यासोबत जे केले होते त्यामुळे देवाने हिला या जन्मात त्याची शिक्षा दिली आहे. तेव्हा कांचन म्हणाली, नेहा, तू माझ्यासोबत जे काही केलं आहेस त्याची शिक्षा कदाचित तुला मिळणार नाही, परंतु तुझ्या मुलीसोबत माझ्यासारखं नक्कीच होईल. हा माझा शाप आहे. ती देखील माझ्यासारखीच रस्त्यावर भीक मागेल. हे सगळं ऐकून मी एका क्षणासाठी घाबरलो आणि म्हणालो, तुझ्या घाणेरड्या तोंडातून माझ्या मुलीचं नाव तरी कसं घेतेस? कांचन हुंदके देऊन रडू लागली. म्हणाली, देवासाठी शेखर, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. मी तुला कोणताच धोका दिला नाही. ज्या दिवशी आपली रिसेप्शनची पार्टी होती तेव्हा माझ्यासोबत पार्लरमध्ये दुसरी कोणी नव्हती तर नेहा आली होती. तिने मला सांगितलं होतं की ती माझ्यासोबत राहील आणि मेकअप करताना मला कंपनी देईल. परंतु जेव्हा माझा मेकअप झाला तेव्हा ती म्हणाली की मला भूक लागली आहे. तू बस, मी आपल्यासाठी पटकन पाणीपुरी घेऊन येते. आम्ही दोघी पाणीपुरी खाऊन घरी जाऊ. एवढं बोलून नेहा बाहेर निघून गेली आणि मी तिथेच बसून राहिले. थोड्या वेळानंतर दोन बायका पार्लरमध्ये आल्या आणि मला म्हणाल्या, तू नेहाची चुलत बहीण आहेस ना? मी हो म्हणाले. तेव्हा एका मुलीने माझा हात मुरडला आणि दुसरीने माझ्या चेहऱ्यावर तिचा रुमाल मारला. त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. मग त्यानंतर जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी एका खोलीमध्ये कैद होते. तिथे आसपास कोणीच नव्हते. मी खूप घाबरले. मी रडत होते आणि मदतीसाठी लोकांना आवाज देत होते. परंतु कोणीच माझी मदत केली नाही. रात्री एक बाई मला जेवण देण्यासाठी आली. तेव्हा मी तिला विचारले की तू कोण आहेस आणि मला इथे का बंद केले आहेस? तेव्हा ती म्हणाली, हे सगळं आम्ही नेहाच्या सांगण्यावरून करत आहोत. तिने आम्हाला हे सर्व काही करायला पैसे दिले आहेत. मी विचारले, नेहाने हे असं का केलं? त्यावर त्या बाईने मला सांगितलं की ज्या मुलासोबत तुझं लग्न झालं आहे त्या मुलावर नेहाचं खूप प्रेम आहे आणि तिला कोणत्याही किमतीत त्याला गमवायचं नव्हते. त्यामुळेच तिने त्या मुलाला मिळवण्यासाठी हा सर्व प्लॅन केला आहे आणि तुला फसवून इथे आणली आहे. आणि ती तर पाणीपुरी खाऊन कधीच निघून गेली आहे. फक्त यासाठी जेणेकरून तुला पळून येथून जाताना कुणालाही शंका यायला नको. आता आम्ही तुला दुसऱ्या एका पार्टीकडे पाठवणार आहोत. तेव्हा मी रडू लागले. त्यांच्या पाया पडू लागले. माझ्यासोबत असं करू नका. माझा नवरा आणि माझ्या आईवडिलांची इज्जत खराब होईल. प्लीज माझ्यावर दया दाखवा. तेव्हा ती म्हणाली, आम्ही तर स्वतःच मजबूर आहोत. आम्ही तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. आणि मग मला 1 महिना त्याच अंधाऱ्या खोलीमध्ये कैद केले गेले. त्यानंतर मला एका व्हॅनमध्ये बसून दूर नेले गेले. पण त्यानंतर परत तिथून दुसरीकडे भीक मागण्याच्या कामावर लावण्यात आले. मी पुन्हा परत घरी देखील येऊ शकत नव्हते. कारण की मला ज्या माणसाने खरेदी केलं होतं त्याचे पहारेकरी सतत आमच्यावर पहारा देत असतात. माझ्यासोबत अजून भरपूर लोक इथे भीक मागण्याचे काम करतात आणि जितके पैसे आमच्याजवळ जमा होतात संध्याकाळी जाऊन आम्हाला आमच्या मालकाला ते पैसे द्यावे लागतात. तेव्हा नेहा म्हणाली, ही सर्व काही खोटं सांगते. खोटं बोलते. मी तिच्यासोबत असं काहीही केलं नाही. ही काहीही खोटं सांगते. ही फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी हे काहीतरी खोटं नाटं सांगते. तेव्हा कांचनने पुढे होऊन नेहाचा हात आमच्या मुलीच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाली, आता या क्षणी तुझ्या मुलीची शपथ घे आणि सांग तू माझ्यासोबत असे काहीच केले नाहीस. कांचनचे बोलणे ऐकून नेहा घाबरली आणि हुंदके देत रडू लागली आणि म्हणाली, तू बरोबर बोलतेस. मग नेहाने कांचन पुढे हात जोडले आणि म्हणाली, देवासाठी मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप अन्याय केला आहे. हे ऐकून मला तर खूप मोठा धक्का बसला. माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली. कांचन म्हणाली, शेखर, मला तर लहानपणापासूनच या गोष्टीसाठी तयार केलं गेलं की माझे लग्न तुझ्यासोबतच होईल. त्यामुळे मी मनातल्या मनात तुला स्वतःचा नवरा मानत होते. मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते. पण नेहाने माझ्याकडून माझे सुख हिरावून घेतले आहे. माझ्या वडिलांची इज्जत खराब केली आणि मला अशी रस्त्यावर घेऊन आली आहे. मी इथे कांचनसोबत राहिलो. मी माझ्या मुलीसाठी नेहाला घटस्फोट दिला नाही. फक्त तिला स्वतःपासून लांब केलं. कांचनच्या घरातले आमच्या घरी आले होते. आज पुन्हा एकदा सर्व तुटलेली मनं जोडली गेली होती. आता मी नेहाजवळ फक्त माझ्या मुलीसाठी जातो. नाहीतर मला तर तिचा खूपच तिरस्कार वाटतो. मी आता माझा सर्व आनंद आणि प्रेम कांचनवर ओवाळून टाकतो. आणि कांचन देखील आता माझ्यासोबत खूप खुश आहे. आपण दुसऱ्यासोबत वाईट केलं तर आपल्यासोबतही वाईटच होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.